विद्यार्थ्यांसाठी करिअरची दिशा ठरवणारी ज्ञानज्योती कार्यशाळा बल्लारपुरात मोठा शैक्षणिक उपक्रम। सुवर्ण भारत न्यूजसाठी किरण घाटे विशेष प्रतिनिधी। बल्लारपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। ज्ञानज्योती शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा शनिवार एप्रिल 25 रोजी सकाळी 10 वाजता गोंडराजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे पार पडणार। महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यशाळेत 10वी, 12वी तसेच पदवीनंतरच्या करिअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार। नीट, जेईई महसेट, यूपीएससी आणि एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, तसेच देश विदेशातील उच्च शिक्षण व शिष्यवृत्ती संधी याबाबत तज्ज्ञ माहिती देणार आहेत। नागपूरचे करिअर मार्गदर्शक निलेश नन्नावरे आणि ॲड. बोधी रामटेके हे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार। या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बल्लारपूर येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी प्रकृती पाटील, बुद्धशील बहादे, प्राध्यापक रश्मी बारसागडे, रवी मेश्राम, आशाताई ढेंगळे, पौर्णिमा टिपले, अमोल वर्मा, रोहित सुटे, सुरेश रंगारी आदी मान्यवर उपस्थित होते। मी प्रकृती सुरेश पाटील ऍज ए प्राचार्य म्हणून मी रिटायर झाले। विचार केला की चला आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपक्रम करायचा म्हणून येत्या 25 एप्रिलला एक शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा आम्ही करत आहोत। तर त्या कार्यशाळेचा विषय असा आहे की जे आपले तळागाळातील विद्यार्थी आहे किंवा कोणतेही विद्यार्थी आहे त्यांना अशा एक चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन नाही की समोर काय केलं पाहिजे। आपल्याला फक्त शिकणे हे गरजेचं नसून ज्या पद्धतीने आपल्याला काही जॉब करायचा आहे, नोकरी करायची आहे किंवा आपल्याला व्यवसाय करायचा आहे, या पद्धतीने कसं आम्ही समोर जाऊ शकतो यासाठी आम्ही एक छोटीशी कार्यशाळा तयार करून राहिलोय। तर मी सगळ्या आपल्या गावातील बाहेर सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करते की कृपया त्यांनी सगळ्यांनी येत्या 25 तारखेला 10 वाजता राजे बल्लाळ सांस्कृतिक नाट्यगृह इथे उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा पूर्णपणे आस्वाद घ्यावा। फक्त त्या दिवशीच नाही तर त्याच्यानंतरही आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शन करत राहू आणि तुम्हाला नेहमी आम्ही भेट देऊन तुमचे जे काही समस्या आहेत त्याचं समाधान करू असं मी तुम्हाला आश्वासन नाही तर पूर्णपणे हमी देते। आपण सर्वांनी उपस्थित राहावे। धन्यवाद।